घाबरलेले तीन भिल्ल राजेशाही गढीत शिरले. त्यावेळी प्रत्येक जण थरथरत होता. बोलण्यासाठी कुणाचीही जीभ हलत नव्हती. काय सांगावे हे कळत नव्हते. सूरजची नजर आळीपाळीने त्या प्रत्येकाची नजर न्याहाळत होती. सांगताना देखील बोबडी वळावी असेच काहीतरी घडलेले आहे हे सूरजच्या लक्षात आले. आपण विचारले तर ते आणखीन घाबरतील म्हणूनच तो गप्प होता. 7 मुंडकी. एका भिल्लाच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. कुणाची? सूरजने विचारले आणि बोलणाऱ्या भिल्लाच्या शरीराचा उडालेला थरकाप सूरजच्या नजरेला जाणवला. आमच्याच माणसांची. बोलता बोलता तो थांबला. आणखी काहीतरी सांगायला म्हणून त्याने तोंड उघडले, पण त्याला काही सांगता आले नाही. समोर एखादे भूत पाहावे तसा तो सूरजच्या तोंडाकडे पाहतच राहिला. सूरज भडकला होता. त्या भिल्लाच्या सणसणीत थोबाडीत द्यावी आणि त्याला शुद्धीवर आणावे हाच विचार त्याच्या मनात घोळत होता. तरीही त्याने मनावर कसा बसा ताबा मिळवला होता. काहीतरी कारण असल्याशिवाय तो इतका घाबरणार नाही हे सूरजला पटले होते. सूरजने बराच वेळ जाऊ दिला. हळूहळू त्या भिल्लाच्या मनातील भीती कमी कमी होत गेल्याची जाणीव त्याला होत गेली. भीतीने भारावून गेलेले त्याचे डोळे नितळ झाल्यासारखे वाटले. आता सांग, कुणाची मुंडकी आणि केव्हा पाहिलीस ती? आमच्याच गावातील 7 जणांची. कुठे दिसली? गावापासून 1.5-2 कोसांवर, डोंगराच्या पलीकडच्या उताराला. तिथे ते कशाला गेले होते? ते गेलेच नाहीत. रात्री ते गावाजवळच्या देवळात बोलत बसले होते. सकाळी ते घरात आलेच नाहीत असं समजलं. सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली आणि सूर्य मावळतीकडे गेला असताना शोधाशोध करायला गेलेल्यांना ती मुंडकी दिसली. आता त्या भिल्लाच्या मनातली भीती पूर्वीपेक्षाही थोडी कमी झाली होती. शब्दांना सुटलेला कंप देखील कमी झाला होता. बरं, तुम्ही काय केलं? आम्ही ती जाऊन पाहिली. घाबरून आम्ही तिघही इकडे आलो आणि तुम्हाला सांगायला लागलो. आता तिकडे कोण आहे? कुणीच नाहीये. जवळ जायला देखील कुणालाही जीव होत नाहीये. सैतानाचा कोप झाला असं सांगतात, असं त्या भिल्लाने सांगितलं. अधूनमधून चेहऱ्यावरून उमटणारी भीती तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. हे मशालीच्या उजेडात सूरजने ओळखले होते. जे घडलेले आहे त्याचा फार मोठा धसका या भिल्लाने खाल्लेला आहे याची जाणीव सूरजला झाली. त्यावेळी नुकतीच मध्यरात्र झाली होती. इतक्यातच या तीनही भिल्लांना तिथे नेणे योग्य नाही असे सूरजला वाटले होते. नथूकडे पाहिले तर त्याच्या नजरेचा अर्थ नथूने ओळखला. गढीतील एका कोंबड्याने जोरदार बांग दिली. तोपर्यंत सूरज पहाट होण्याचीच वाट पाहत होता. दिवसा भरपूर झोप काढल्यामुळे रात्रीचे जागरण करायला त्याला हरकत नव्हती. तिन्ही भिल्लांना घेऊन सूरज निघाला. नथू देखील त्यांच्या बरोबर होता. सूर्य उजाडेपर्यंत आपण भिल्लांच्या गावात पोहोचू असे सूरजला वाटत होते. महाराज, येताना माझा बाप सांगत होता त्या डोंगराकडे कुणीही जाऊ नका. चालता चालता त्या भिल्लाने बोलायला सुरुवात केली. तरीही तो स्पष्टपणे बोलू शकलाच नाही. कशासाठी? मी व्हायच्या आधी म्हणे डोंगरावरचा सैतान एकदा असाच खोपला होता. त्या डोंगराकडे गेलेले गावकरी संध्याकाळी आले. भडाभडा त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्याच रात्री ती दोघेही मरण पावले. रोज उलट्या आणि जुलाबांनी पटापट माणसे मरायला सुरुवात झाली. गावकऱ्यांनी डोंगरावरच्या सैतानाला 5 बोकड दिले आणि मग माणसे हळूहळू मरायची कमी झाली. गाव येईपर्यंत सूरज हे सारं काही ऐकत होता. त्याच्या सांगण्याचा सूरजच्या मनावर काहीच परिणाम झाला नव्हता. पण नथू मात्र अंगारला होता. त्याचा विश्वास बसला होता. सूरजला ते पटणार नाही हे नथूला माहित होतं. गावातले सगळे सूरज भोवती जमले. त्यावेळी सूर्य नुकताच वर आला होता. कोवळ्या उन्हात गावकऱ्यांनी 5 बोकड एका घरासमोर बांधले होते. त्या बोकडांना कुणीतरी फुलांच्या माळा घातल्या होत्या. दांडगा सुरा हातात घेऊन एक भिल्ल बाजूला उभाच होता. डोंगरावरच्या सैतानाला बळी देण्याची जय्यत तयारी गावाने ठेवलीच होती. भूत आणि सैतानावर सूरजचा मुळीच विश्वास नव्हता. भूत आणि सैतान असेलच तर ते माणसांना घाबरवतात. त्यांना घाबरलेली माणसे जगायला नालायक असतात.
भूत पिशाच्यांना माणसाने आपल्या भीतीखाली ठेवावे हे वाल्याचे शब्द सूरजला आठवत होते. नथूला घेऊन सूरज सैतानाच्या डोंगराकडे जाण्यासाठी निघाला. गावातील कुणाचीही हिंमत त्याच्याबरोबर जाण्याची झालीच नाही. बळी दिल्याशिवाय त्या डोंगराकडे जाऊ नका अशी विनवणी लोकांनी सुरू केली, पण सूरजला डोंगरावर लवकरात लवकर जाण्याची घाई झाली होती. दोघेही निघाले आणि गावातले लोक घाबरले. या दोघांची मुंडकी अशीच झाडावर टांगली जातील याची खात्री सर्वांना झाली. बळी देण्याची वेळ टळून गेली होती. सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी बळी देण्याची प्रथा होती. डोंगराच्या पायथ्याशीच दगडावर सैतानाचे पाय दिसत होते. त्या भल्या मोठ्या दगडावर 2 मोठ्या पावलांचा आकार होता. सैतानाचीच ती पावले आहेत अशी समजूत गावकऱ्यात रूढ झाली होती. सूरजने जेव्हा डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा नथूचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. सूरजला मागे फिरायला कोणत्या शब्दाने सांगावे हाच विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. मनात नसले तरी आपल्याला सूरज बरोबर जायलाच हवे याची खुणगाट त्याने मनाशी बांधली. दोघेही डोंगराच्या माथ्यावर आले. प्रत्येक झाडाकडे ते पाहू लागले, पण एका झाडाला लटकणारी 7 मुंडकी त्यांना आढळत नव्हती. त्यावेळी सूर्य माथ्यावर येऊन पोहोचला होता. दोघांच्याही शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. संपूर्ण डोंगराचा माथा पालथा घातला तरी देखील एक देखील मुंडकं त्यांना दिसलंच नव्हतं मुळी. तसेच ते घाईघाईत गावाकडे निघाले. गावात आले तेव्हा सकाळची चुकलेली वेळ आता संध्याकाळी साधण्यात गावकरी गुंतलेले दिसून आले. दोघांनाही पाहताच गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. गेलेले दोघेही परत येणार नाहीत अशीच गावाची समजूत होती. नथूसाठी कुणीही हळहळत नव्हते, पण घाबरले होते ते सूरजसाठी. नथूचे गाव होते रंगोली आणि रंगोली गावाशी तर त्यांच्या गावाचे पिढ्यानपिढ्या वैर. केवळ सूरजमुळे ते वैर नाहीसे झाले होते, तरीही मनातील भावना कुणाच्याही नष्ट झाल्या नव्हता. मुंडकी कुणी पाहिली? सूरजने गर्दीवरून नजर फिरवीत कठोर आवाजात विचारले. प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. घडीत जाऊन ज्याने सांगितले होते तो भिल्ल घाईघाईत पुढे आला. आम्ही 15-20 लोकांनी पाहिली. आम्ही अख्खा डोंगर धुंडाळला, पण तिच्या मुंडकी नाहीत. कदाचित तुम्हाला भास झाला असेल. सूरजचा आवाज चढला होता. अशा गोष्टी पाहिल्या नसल्या तरी पाहिल्या म्हणून सांगितल्या जातात. हा अनुभव सूरजला होताच. मुंडकी नाही ते सूरजने सांगताच ज्यांनी ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली ते पुन्हा घाबरून गेले. सूरज आणि नथूवर विश्वास ठेवावा की ठेवू नये याच संभ्रमात ते दिसून आले. जे 3 जण घडीत आले होते त्या तिघांना सूरजने बरोबर घेतले. डोंगरावर जाण्याच्या कल्पनेने ते इतके घाबरले होते की हो किंवा नाही म्हणायची सुद्धा त्यांना हिंमत होत नव्हती. कारण सूरजचा राग त्यांना माहित होता. अगदी मनात नसतानाही सूरज बरोबर ते डोंगरावर जाण्यासाठी निघाले. थोडीही विश्रांती न घेता आला तसा सूरज लगेचच डोंगरावर निघून गेला. भिल्लांनी मुंडकी पाहिलेली आहेत हे खोटे मानायला त्याची तयारी नव्हती. फक्त ती कुठे पाहिली एवढे समजून घेणे हा त्यांना नेण्यामागे सूरजचा हेतू होता. 5ही जण डोंगराच्या पायथ्याशी आले आणि सैतानाची पावले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाकडे पाहत राहिले. तिघांचाही विश्वास बसला नाही. ज्याचे मुंडके त्यांनी पाहिले होते तोच माणूस त्या दगडावर बसलेला होता, पण आपल्याच गावातील लोकांकडे त्याचे मुळीच लक्ष नव्हते. अगदी धुंदीत असल्यासारखा तो कुठेतरी दूर पाहत होता. सूरज आणि नथू अगदी त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले, पण गावातील 3 भिल्लांना मात्र जाण्याचे धैर्य झाले नाही. तिघांच्या शरीराला असा काही कंप सुटला होता की धड उभे राहायचे देखील धैर्य त्यांच्यात नव्हते. तोडलेले मुंडके सैतानाने पुन्हा लावले. आपलेही तेच होईल हीच भीती त्यांच्या मनात त्याच सैतानाचे रूप घेऊन उभी राहिली. सूरजने त्या भिल्लाचा खांदा हलवून पाहिला, पण त्याने सूरजकडे वळून देखील पाहिले नाही. तुम्ही मला ते झाड दाखवा. घाबरलेल्या भिल्लांकडे पाहून सूरज ओरडला. त्याला त्याच ठिकाणी बसवून सर्वजण डोंगराचा चढ चढू लागले. काहीतरी भयंकर असे घडलेले आहे याची खात्री सूरजला झाली, पण भीतीचा लवलेशही त्याच्या मनाला शिवला नाही. एका भल्या मोठ्या झाडापासून काही अंतरावर ते थांबले. 3ही भिल्लांच्या नजरा त्या झाडावर स्थिर झाल्या, पण फार वेळ त्यांना त्या झाडाकडे पाहता आलेच नाही.
प्रत्यक्षात त्या झाडावर मुंडकी लटकत नसली तरी ती त्याच ठिकाणी असल्याचा भास त्यांना होत राहिला. तिघातील एक जण जोरात ओरडला. सूरजने दचकून किंकाळ्या ठोकणाऱ्या भिल्लाकडे पाहिले. थरथरत्या नजरेने तो आपल्या डाव्या बाजूच्या झुडपातून बाहेर आलेल्या माणसाकडे पाहत होता. एखादे प्रेत उठून चालू लागावे अशी अवस्था त्या चालत येणाऱ्या माणसाची होती. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण प्रेताच्या उघड्या डोळ्यासारखे ते जाणवत होते. 7 जणातील आणखी एक जण त्यांच्याजवळ आला. कुणाकडेही लक्ष न देता त्या भिल्लाने भारावल्यागत डोंगराच्या उताराकडे चालायला सुरुवात केली आणि आता मात्र सूरजचे काळीज किंचित हल्ल्यासारखे झाले. आपण इतके बेफिकीर राहणे धोक्याचे आहे हा विचार त्याच्या मनात चमकून गेला. सर्वांना घेऊन त्याने त्याच भिल्लाच्या मागून डोंगर उतरायला सुरुवात केली. मघाचा भिल्ल त्याच दगडावर बसून होता. त्याने शरीराची मुळीच हालचाल केली नव्हती. डोंगरावरून जो उतरला तो त्याच भिल्लाच्या शेजारी दगडावर येऊन बसला. सूर्य हळूहळू मावळतीकडे जाऊन पोहोचला. हळूहळू एक एक जण त्याच दगडाकडे येतील असे सूरजला वाटले, पण अंधाराला सुरुवात झाली तरी तिसरा भिल्ल काही आलाच नाही. त्या दोघांनाही घेऊन गावाकडे जाण्याचा हुकूम सूरजने केला. नथूला देखील त्यांच्या बरोबर जाण्याचा इशारा केला, कारण नथू देखील घाबरला होता. भीतीने त्याच्या शरीराला कंप सुटला होता. आपल्या बरोबर तो राहिला तर आपल्याला हव्या तशा मुक्त हालचाली करता येणार नाहीत हाच विचार सूरजच्या मनात घुळत होता. उगाच एक लोडने गळ्यात अडकवून घ्यायला त्याची तयारी नव्हती. नथू गडबडला. जावे की जाऊ नये या संभ्रमात तो पडला. सूरजने सांगताच इतर भिल्ला बरोबर जायला त्याचे मन तयार झाले नाही. आपण घाबरलो म्हणूनच सूरजने जायचा हुकूम सोडला हे त्याच्या लक्षात आले. आपण जरी घाबरलो असलो तरी चेहऱ्यावर तसे काही दाखवायला नको होते असाही विचार त्याच्या मनात आला होता. आपण कितीही हट्ट केला तरी यावेळी सूरज आपल्याला त्याच्या बरोबर ठेवू शकत नाही याची जाणीव त्याला झाली आणि सूरज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून गावाकडे जाणाऱ्या भिल्लांच्या मागून चालू लागला. भ्रमिष्ट अवस्थेत असलेल्या दोघांना घेऊन जेव्हा सर्वजण गावात आले तेव्हा बळी देण्यासाठी गावातील माणसे ढोल बडवीत निघण्याच्या तयारीतच होते. ज्यांची मुंडकी झाडाला टांगलेली आहेत अशी गावाची समजूत होती. त्यातील दोघांना जिवंत येताना पाहून संपूर्ण गाव गडबडले. नथू आणि झाड दाखवण्यासाठी गेलेले तिघे जण कोणताही खुलासा करू शकले नाहीत. बरोबर आणलेल्या दोघांना पाहून संपूर्ण गाव हादरले. या दोघांनाही सैतानाने झपटले आहे याची खात्री सगळ्यांना झाली. हळूहळू अंधार पसरला तेव्हा सूरज एका झाडाखाली होता. ज्या झाडावर मुंडकी पाहिल्याचे त्याला सांगण्यात आले होते त्याच झाडापासून 25-30 पावलावर तो होता. हळूहळू रात्र वाढू लागली तसे चांदणे देखील वाढू लागले होते. चांदण्यात पडलेल्या झाडांच्या सावल्या भेडसावू लागल्या, पण सूरजवर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर बाजूला काटक्या मोडल्याचा आवाज झाला. झुडूप हल्ल्यासारखे दिसले. नेहमीच्या सरावानुसार सूरजचा हात धनुष्याकडे गेला, पण तितक्याच झपाट्याने हात मागे आला. बाण सोडणे धोक्याचे आहे हे त्याला जाणवले. नाहीसे झालेले भिल्ल भ्रमिष्ट अवस्थेत कोणतीही हालचाल करू शकतील आणि आपण बाण सोडला तर त्यांतील एखादा ठार होऊ शकेल हाच विचार सूरजच्या मनात उभा राहिला. उगाच त्याचे शरीर शहारल्यासारखे झाले. कुणीतरी आपले हातपाय बांधून तर घालीत नाही ना असा भास त्याला झाला. सभोवताली असंख्य माणसे वावरू लागलीत असाही भास त्याला होऊ लागला. भूत चाळ्यांना जो घाबरतो तो जिवंत राहत नाही हे वालीते शब्द त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. पानांची सळसळ होऊ लागली. गावकरी सांगतात त्यात काहीतरी तथ्य असावे हे तो अनपेक्षित प्रकार पाहून सूरजला वाटले. तो जागचा हल्लाच नाही, कारण अद्याप त्याच्या नजरेला असे काहीही दिसले नव्हते. जोपर्यंत काही दिसत नाही तोपर्यंत काही हालचाल करणे शक्य नव्हते. ज्या झाडावर गावकऱ्यांनी मुंडकी पाहिली त्याच झाडावर त्याची नजर भिरभिरत राहिली. पुन्हा काटक्या मोडल्याचा आवाज झाला. झुडूप पुन्हा त्याला हल्ल्यासारखे वाटले. दोन्ही हातांनी झुडपाच्या फांद्या दूर करीत एक काळक भिन्न भिल्ल त्याने येताना पाहिला. तो अतिशय धिप्पाड होता. त्याचा पिळदार देह अगदी राक्षसासारखा वाटत होता. आंधळ्याने जसे चाच पडत चालावे तसाच तो दोन्ही हात आपल्या समोर हलवीत चालला होता.
आंधळ्याने पाऊल टाकावे तसा तो पाऊल टाकीत चालत होता. नाहीसे झालेल्या भिल्लांतील कदाचित तो एक असावा असे सूरजला वाटले. आपण पुढे जाऊन त्याला अडवावे असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला, पण त्याने ते टाळले. कोणतीही खात्री झाल्याशिवाय कुठलाही धोका पत्करायला त्याचे मन तयार झाले नाही. जर त्याला दिसत असेल आणि जर का त्याने आपल्या बाजूला मान वळवली तर आपले अस्तित्व त्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही हे सूरजने ओळखले. शरीराची अस्पष्टशी देखील हालचाल त्याने केली नाही. ज्या बाजूने डोंगर चढून सूरज वर आला होता त्याच बाजूकडे तो आला. तसाच आंधळ्यासारखा उताराच्या रोखाने चालू लागला. सूरजने आजूबाजूला पाहिले. आपण त्याच्या मागून जावे असा विचार त्याच्या मनात आला. कदाचित आणखीही कोणी झुडुपातून येईल हा विचार करत नकळत त्याने पाऊल उचलले. त्यावेळी त्या आंधळ्यागत चालणाऱ्या भिल्लाने उतार उतरायला सुरुवात केली होती. सूरजनेही त्याचेच अनुकरण केले. ज्या ठिकाणी सैतानाचे पावले असलेला दगड होता त्याच ठिकाणी तो उतरून जाईल. कदाचित त्या ठिकाणी तो जाऊन बसेल असा उगाच त्याच्या मनात विचार घोळू लागला. आणि जेव्हा त्याने भलत्याच दिशेने चालायला सुरुवात केली तेव्हा मात्र सूरज गोंधळला. गावाच्या दिशेने देखील तो चालत नव्हता. ज्या दिशेने तो चालला होता त्या दिशेला घनदाट असे रान होते. भर दुपारच्या वेळी सुद्धा उन्हाचा कवडसा त्या रानात शिरू शकत नव्हता. काय होईल ते होईल, त्या माणसाचा आपण पिच्छा करायचा याच एका जिद्दीने सूरजने त्या भिल्लाच्या मागून चालायला सुरुवात केली. तो जर आंधळा आहे तर समोर दिसणारे अडथळे चुकवतो कसा हे कोडे काही सूरजला उलगडता आले नाही. नकळत सूरज दाट रानात शिरला. आपण मूर्खपणा करीत आहोत हा विचार क्षणभर त्याच्या मनात आला, कारण त्यावेळी डोळ्यांपुढचे देखील त्याला दिसत नव्हते. केवळ पावलांच्या आवाजावरून पुढे चाललेल्या आंधळ्या भिल्लाचे अस्तित्व त्याला जाणवत होते. मन सारखे मागे फिरण्याचा इशारा करत होते. धोक्याची सतत जाणीव देत होते. भयानक डरकाळीने ते रान दणाणून गेले. ती वाघाची डरकाळी जवळच उमटल्याचे त्याला जाणवले, पण दिशा त्याला समजली नाही. जागच्या जागी तो थबकला. यापूर्वी तो असा दिशाहीन कधी बनला नव्हता. कोणताही आवाज त्याच्यापासून आपली दिशा अडवू शकला नव्हता. अस्पष्टशा आवाजावरून देखील अचूक दिशा ओळखण्याचे सामर्थ्य त्याच्या कानात होते, पण आता मात्र ते फिके पडले होते. आवाजाचा वेध घेण्यासाठी 3 दिशांना त्याने अंधार कापीत नजर फिरवली, पण पुन्हा काही आरोळी उमटली नाही. डरकाळीच्या आवाजावरूनच तो वाघ फार मोठा असावा हे सूरजच्या लक्षात आले. आंधळ्यासारख्या पुढे गेलेल्या त्या भिल्लाला हा वाघ फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही याचीही खात्री सूरजला झाली. एकदा का त्या वाघाने झडप घातली की आपण कोणत्याही परिस्थितीत त्या भिल्लाला वाचवू शकणार नाही हे सूरजला पटले. घाईघाईत त्या भिल्लाला पुढे जाऊन त्याला गाठावे असाही विचार त्याच्या मनात डोकावला. पावलांचे आवाज बंद झालेले आहेत हे त्याच क्षणी त्याला जाणवले. कदाचित डरकाळी ऐकून तो भिल्ल देखील मध्येच कुठेतरी थबकला असावा. पुन्हा त्याच्या पावलाचे आवाज ऐकू येतील हा विचार करीत तो कानोसा घेऊ लागला, पण बराच वेळ झाला तरी त्याला काहीही ऐकू आले नाही. नकळत तो एक एक पाऊल पुढे पुढे सरकू लागला. त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. मध्यरात्र उलटली हे त्याने रात किड्यांच्या आवाजावरून ओळखले. मनातली सारी भीती जुगारून वेड्यासारखा तो सभोवताली आंधळ्या भिल्लाला शोधत भटकत होता. पहाट झाली तसा तो निराश झाला. काय घडले हे त्याला समजले नाही. आरोळी ठोकलेल्या वाघाने त्याला उचलून तर नेले नसेल ना, ही भीती सूरजच्या मनात उभी राहिली. पण तीही शक्यता त्याने मनातून काढून टाकली. जर वाघाने आंधळ्या भिल्लाला पकडले असते तर ते सूरजला समजल्याशिवाय राहिले नसते. काहीतरी हालचाल अगर धडपड ऐकू आलीच असती. तसे काहीही त्याने ऐकले नव्हते. पहाट झाली. सूरजने अद्याप जिद्द सोडली नाही. जे घडले त्याचा अर्थ लागेपर्यंत मागे हटायला त्याचे मन तयार झालेच नाही. हळूहळू स्पष्टपणे दिसू लागले. भयान रान असले तरीही त्या ठिकाणी उजेड स्पष्ट होत गेला. सूरजची नजर चहूबाजूला फिरू लागली. जो भिल्ल आपण आंधळ्यासारखा चाचपडत जाताना पाहिला तो कुठे गेला हेच कोडे त्याला उलगडले नाही. डरकाळी फोडणारे जनावर गेले कुठे हे त्याला समजले नाही. काहीही न करता ते निघून गेले
हे मानायला देखील सूरजचे मन तयार झाले नाही. सूरज बेचैन झाला आणि एकाएकी त्याने डाव्या हातात धनुष्य पकडले. बाण केव्हा लावला हे त्याचे त्यालाच समजले नाही. तितक्याच झटक्यात त्याच्या धनुष्यातून बाण सुटला. धनुष्याचा टणत्कार विरतो न विरतो तीच भयान किंकाळी वातावरण भेदून गेली. एकाएकी सूरज दचकला. आपल्या हातून भ्रमिष्ट बनलेला एखादा भिल्ल ठार झाला हे त्याने ओळखले. धावत तो झुडपात शिरला. सरदारी थाटाचा एक माणूस तडफडताना पाहून तो जागच्या जागी थबकला. हे अगदीच डोळ्यांवर विश्वास न बसण्यासारखे होते. असा एखादा माणूस इथं असेल हे स्वप्नातही त्याला खरे वाटण्यासारखे नव्हते. सूरजने सोडलेला बाण त्या सरदाराच्या अगदी छातीत शिरला होता, पण तो एकदम मरणार नाही हे सूरजने ओळखले होते. रक्ताने त्याचे शरीर पूर्णपणे माखले होते.